भारताचा शोध भाग 7. पहिले प्रकरण अहमदनगरचा किल्ला ह्याचा हा शेवटचा भाग आहे. भूतकाळाचे ओझे. तुरुंगातील 21वा महिना जवळजवळ संपत आला. चंद्राची क्षयवृद्धी चालली आहे. लवकरच 2 वर्षे पुरी होतील. माझा पुन्हा तुरुंगातील वाढदिवस येईल आणि मी वृद्ध होत चाललो आहे याची मला आठवण देईल. गेले 4 वाढदिवस तुरुंगातच गेले. येथे व डेहराडूनच्या तुरुंगात, मागील अनेक तुरुंग यात्रात असे अनेक वाढदिवस गेले. त्यांची आठवणही आता मला नाही. त्यांची संख्या मी विसरून गेलो. हे जे गेले 21 महिने गेले त्या काळात सारखे मनात येई की काहीतरी लिहावे. आतून प्रेरणाही होई, परंतु त्याच वेळेस आतून नाखुशीही असे. माझ्या पूर्वीच्या तुरुंगवासातून मी ज्याप्रमाणे एखादे नवीन पुस्तक घेऊन बाहेर आलो त्याप्रमाणे याही वेळेस एखादे नवे पुस्तक लिहून बाहेर आणीन ही गोष्ट माझे मित्र धरून चालले आहेत. ती एक सवयीची गोष्ट होऊन बसली आहे. असे असूनही मी लिहिले नाही. ज्या पुस्तकात विशेष काही अर्थ नाही असे एखादे पुस्तक भरकटून टाकायचे जीवावर येई. लिहिणे फारसे कठीण नव्हते, परंतु लिहायला पाहिजे असे काहीतरी लिहिणे ही गोष्ट निराळी होती. जग बदलत आहे. तुरुंगात मी माझे हस्तलिखित जवळ घेऊन बसलो आहे नि ते शिळे जुने होत आहे ही गोष्ट मला नको होती. चालू घडीला आज उद्या पुस्तक वाचले जावे, त्याऐवजी कधी काळी कदाचित खूप वर्षांनी वाचकाला मिळायचे. मी कोणासाठी लिहावे, कोणत्या काळासाठी, खरेच कोणासाठी बरे? कदाचित मी जे लिहीन ते प्रसिद्धही केले जाणार नाही, कारण माझी जी वर्षे तुरुंगात चालली आहेत, जाणार आहेत, त्या काळात युद्धाची जी वर्षे गेली त्यात घडलेल्या घडामोडींपेक्षा, उलथापालथींपेक्षा प्रचंड घडामोडी होण्याचा संभव आहे. मोठे संघर्ष होण्याची शक्यता आहे. कदाचित हिंदुस्थानच रणक्षेत्र व्हायचे किंवा लोकक्षोभाचे येथे मोठे वादळ वाढायचे. आणि समजा असे काही न घडले, या सर्वांतून निभावलो, तरीही आता भविष्य काळासाठी काही लिहिणे जरा धोक्याचेच आहे. कारण आजचे प्रश्न त्यावेळेस उरलेलेही नसतील, त्यांना मूठमाती मिळाली असेल आणि नवे प्रश्न उभे असतील. आजच्या युद्धाकडे एक साधे महायुद्ध पूर्वीच्या महायुद्धांहून अधिक मोठे, अधिक भयंकर एवढ्याच दृष्टीने मी पाहू शकत नव्हतो. हे युद्ध सुरू झाल्यापासून, सुरू होण्याच्या पूर्वीपासून असे वाटे की प्रचंड घडामोडी होतील, उत्पात होतील, क्रांती होईल. एक भले वा बुरे नवे जग निर्माण होत आहे, वर येत आहे असे मनःचक्षुंना दिसे. अशा रीतीने, अशा परिस्थितीत मागे पडलेल्या, पडद्याआड गेलेल्या काळासंबंधीचे माझे गरीब बापडे लिखाण, त्याची कितीशी किंमत राहणार, त्याची काय मातब्बरी? असे हे विचार मनाला अस्वस्थ करीत आणि मला रोखीत. शिवाय या विचारांपाठीमागे मनाच्या खोल कपारी आत असे काही गंभीर विचार आले होते की त्यांचे उत्तर मला सहजासहजी देण्यासारखे नव्हते. माझ्या मागील तुरुंगवासात असेच विचार मनात येत. अशाच अडचणी समोर उभ्या राहत. ऑक्टोबर 1940 ते डिसेंबर 1941 पर्यंत डेहराडून जेलमधल्या त्या माझ्या जुन्या परिचित जागेत मी होतो. त्यापूर्वी 6 वर्षे माझ्या आत्मचरित्राला मी आरंभ तेथेच केला होता. परंतु यावेळेस लिहिणे जमेना. जवळजवळ 10 महिने गेले. मनाची लय लागेना, लिहिण्याचे ठरेना. वाचनात व खणण्यात मी माझा वेळ दवडी. मातीत खेळावे, फुलांशी खेळावे असे चाले. परंतु अखेर मी लिहायला घेतले. माझ्या आत्मचरित्रातील कथाच मी पुढे चालविली. थोडेसेच आठवडे मी झपाट्याने सारखे लिहिले. माझी सजा 4 वर्षांची होती, परंतु लिखाण पुरे होण्यापूर्वी कितीतरी आधीच मला सोडून देण्यात आले. जे हाती घेतले होते ते मी पुरे करू शकलो नाही, हे एका अर्थी बरेच झाले. कारण पुरे झाले असते तर प्रकाशकाकडे ताबडतोब पाठविण्याचा मोह झाला असता आणि माझ्या लिखाणाकडे आता मी पाहिले की त्याची फारशी किंमत नव्हती हे मला दिसून येते. त्यातील कितीतरी भाग निरस व शिळा, कंटाळवाणा वाटतो. ज्या घटनांचे, घडामोडींचे तेथे मी वर्णन केले आहे त्यांचे महत्त्व आज लुप्तप्राय झाले आहे. अर्धवट विस्मृत अशा भूतकाळात त्यांना जवळजवळ मूठमाती मिळाली आहे. नंतरच्या ज्वालामुखीच्या स्फोटांनी त्यांच्यावर लाव्हा पसरला आहे. धूळ, राख जमली आहे. त्यांचे नावही उरले नाही. त्या प्रश्नांची मलाही आता गोडी नाही.
ज्या व्यक्तिगत अनुभवांचे माझ्यावर अमर ठसे उमटलेले आहेत ते अनुभव तेवढे डोळ्यांसमोर उभे आहेत. काही व्यक्तींशी आलेले संबंध, काही विशिष्ट घटनांशी आलेले संबंध, जनसंमर्दाशी, हिंदी जनतेशी आलेले संबंध. किती विविधता या हिंदी जनतेत, परंतु या विविधतेतही दिसून येणारी ती आश्चर्यकारक एकता, मनाची काही साहसे, दुःख शोकांच्या लाटा आणि त्यातून पुन्हा वर डोके काढल्यामुळे वाटणारा आनंद, सोडलेला सुटकेचा निश्वास, कामाची वेळ आली की भरलेल्या उत्साहाची धुंदी, हे सारे मला आठवते. यातील बऱ्याचशा गोष्टींबद्दल मनुष्य लिहिणारही नाही. आपल्या काही भावना, काही विचार आपल्या जीवनाशी इतकी एकरूप झालेली असतात, आपले आंतरिक जीवन हे आपले स्वतःचे इतके खाजगी झालेले असते, दुसऱ्याला त्याची आपण कल्पनाही देऊ शकणार नाही. असे असले तरी ते प्रत्यक्ष व्यक्तिगत किंवा अप्रत्यक्ष दुरूनचे असे जे संबंध, त्यांच्यात फार अर्थ असतो. व्यक्तीवर त्याचा मोठा परिणाम होत असतो. जीवनाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीत, स्वतःच्या राष्ट्राकडे पाहण्याच्या, इतर राष्ट्रांकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीत त्यामुळे फरक घडून येत असतात आणि त्याच्या स्वतःच्या जीवनाला विशिष्ट आकार, वळण त्यामुळे मिळत असते. इतर तुरुंगातल्या प्रमाणे या नगरच्या किल्ल्यातही मी बगीच्याच्या कामात रंगलो. कितीतरी तास मी कामात घालवीत असे. प्रखर ऊन पडलेले, सूर्य बराच वर आलेला तरी माझे खणणे, फुलांसाठी वाफे तयार करण्याचे काम चालूच असे. जमीन वाईट होती. मधून मधून दगड लागे. पूर्वीच्या बांधकामांच्या वेळेचे अवशेष, चुना, दगड, विटा लागत. प्राचीन स्मारकांचे पडके अवशेषही तेथे होते. कारण ही ऐतिहासिक जागा आहे. गतकाळात येथे कितीतरी लढाया झाल्या, राजवाड्यातील खलबते झाली. हा इतिहास काही हिंदुस्थानात सुद्धा फारसा जुना नाही किंवा व्यापक दृष्टीने पाहिले तर त्या इतिहासाला फारसे महत्वही नाही. परंतु तेथील एक प्रसंग डोळ्यासमोर स्पष्ट उभा राहतो. तो कोण विसरेल? त्या शूर सुंदर चांद बीबीच्या धैर्याचा विसर कसा पडणार? किल्ला लढवताना फौजेच्या आघाडीवर खुद्द हाती तलवार घेऊन तिने अकबराच्या बादशाही सैन्याशी मुकाबला केला आणि अखेर स्वतःच्याच एका माणसाकडून पुढे तिचा खून झाला. अशा या अपेशी जागेत खणताना एकदा प्राचीन भिंतीचे अवशेष सापडले. खाली खोल गाडलेल्या इमारतींच्या घुमटांची शिखिरे सापडली. आम्ही फार खोल खणत गेलो नाही, कारण आमचे हे पुराणवस्तू संशोधन, हे खोल खणणे अधिकाऱ्यांना पसंत नव्हते आणि ते संशोधन करण्याची साधनेही आमच्याजवळ नव्हती. एकदा तर एका भिंतीवर दगडात खोदलेले सुंदर कमल आढळले. कदाचित एखाद्या दारावरचे ते असेल. मला डेहराडूनच्या तुरुंगातील एक आठवण आली. तेथेही असाच शोध लागला होता, परंतु तो काही इतका शुभ नव्हता. 3 वर्षांपूर्वी त्या तुरुंगातील माझ्या अंगणात मी खणीत असताना गतकाळातील एक चमत्कारिक अवशेष मला आढळला. जमिनीच्या खाली खोलात 2 जुनाट खांब सापडले. ते पाहून मला हुरहुर लागली की हे काय बरे होते, काय असेल. 30-40 वर्षांपूर्वी फाशी देण्याची ती जागा होती. पुढे या तुरुंगात फाशी देणे बंद करण्यात आले आणि फाशी देण्याच्या जागेवरील सर्व दृश्य खाणाखुणा नष्ट करण्यात आल्या होत्या. परंतु त्या जागेच्या पायाचा आम्ही शोध लावला. ते सारे दगड आम्ही उपटून फेकून दिले. मला आणि माझ्या बरोबरच्या कैद्यांना, ज्यांनी त्या उत्खननात भाग घेतला होता, त्या सर्वांना एक प्रकारचा आनंद होत होता. त्या दुर्दैवी वस्तूंच्या खाणाखुणा आपण पार नष्ट केल्या असे वाटून एक प्रकारचे समाधान होत होते. परंतु आता आम्ही कुदळ बाजूला ठेवून हातात लेखणी घेतली आहे. डेहराडून मधील अर्धवट राहिलेल्या हस्तलिखिताची जी दशा झाली तीच कदाचित याही वेळच्या लिखाणाची होईल. वर्तमान काळाचा प्रत्यक्ष कार्यात भाग घेऊन जोपर्यंत मी अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी मला लिहिता येणार नाही. वर्तमान काळात प्रत्यक्ष काही कार्य करावयाचे असले म्हणजे तो काळ स्वच्छपणे स्पष्ट डोळ्यासमोर उभा राहतो आणि मग त्यासंबंधी सहज मोकळ्या वृत्तीने मी लिहू शकतो. तुरुंगात सारे अस्पष्ट, छायामय, प्रत्यक्ष अनुभवात जी निश्चिती असते, काळाशी जी झटापट असते, ती येथे नाही. खरे म्हणजे वर्तमान काळाचे सद्य स्वरूप माझ्यासमोर उरतच नाही, परंतु भूतकाळाचे अविचल मूर्तीचे स्थाणुवत असे स्वरूपही त्याला आलेले नसते.
किंवा एखाद्या भविष्यवाणी बोलणाऱ्या द्रष्ट्याची भूमिकाही मी घेऊ शकत नाही आणि भविष्यासंबंधी लिहिणे करू शकत नाही. माझे मन भविष्याचे चित्र स्वतःशी रंगवीत असते ही गोष्ट खरी, परंतु पुष्कळ वेळा मी भविष्याचा विचार करीत असतो, त्याच्या तोंडावरचा पडदा फाडून त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, माझ्या आवडीच्या वस्त्रांनी त्याला नटवतो, परंतु हे कल्पना तरंग शेवटी फोल आहेत. भविष्याचे स्वरूप अनिश्चित, अज्ञात असे राहते. आपल्या आशा फोल ठरणार नाहीत, मानव जातीची स्वप्ने वाया जाणार नाहीत, याची ग्वाही देणार कोण? खातरजमा कोण करणार? शेवटी मग भूतकाळ उरतो. परंतु एखाद्या पंडिताप्रमाणे, इतिहासकाराप्रमाणे वस्तुस्थिती निरपेक्ष असे मी लिहू शकत नाही. माझ्याजवळ तेवढे ज्ञानही नाही. तसेच अशा लेखनासाठी लागणारी तयारी, ते विवेक्षित शिक्षण, याही गोष्टी माझ्याजवळ नाहीत. तशा प्रकारचे शिक्षण करण्याची, तशा प्रकारचे लिखाण करण्याची यावेळीची माझी मनस्थितीही नाही. भूतकाळाचे पुष्कळदा माझ्यावर असह्य दडपण असते. कधी कधी जेव्हा भूतकाळ वर्तमान काळाला स्पर्श करतो, त्यावेळेस माझे हृदय उचंबळते, थोडी जिवंतपणाची ऊब येते, कारण त्या भूतकाळाला एक प्रकारचे वर्तमान काळातील स्वरूप त्या क्षणी येत असते. परंतु असे ज्यावेळेस नसते, त्यावेळेस भूतकाळ मला थंड गोळ्याप्रमाणे निर्जीव, निरस, उजाड असा भासतो. कसलीच ऊब तेथे मिळत नाही. मी मागे ज्याप्रमाणे लिहिले त्याचप्रमाणे गतकालीन इतिहासाला माझ्या आजकालच्या विचारांशी, कृतीशी कोणत्या तरी संबंधाने जोडून मगच मला भूतकाळाविषयी लिहिणे शक्य होईल. अशा प्रकारचा इतिहास लिहिल्याने गटे म्हणतो त्याप्रमाणे भूतकाळाचा मग बोजा वाटत नाही. तो बोजा उचलतानाही एक प्रकारचा आधार वाटत असतो, विसावा मिळत असतो. मनोविश्लेषण पद्धतीप्रमाणेच ही पद्धती आहे असे मला वाटते. फरक इतकाच की येथे ही पद्धत एखाद्या व्यक्तीला लावण्याऐवजी एखाद्या मानववंशाला किंवा सर्व मानव जातीलाच लावण्याचा मला मोह होतो. सर्व मानव जातीलाच ते लावण्यात येते. भूतकाळाचे ओझे, त्यातील वाईटाचे आणि चांगल्याचे ओझे आपल्या शक्तीला झेपण्यासारखे नसते. कधी कधी तर माझ्या ओझ्याखाली, मी त्या ओझ्याखाली गुदमरतो. हिंदुस्थान आणि चीन यांच्यासारख्या इतिहासाच्या बाबतीत तर विशेष करून हा अनुभव येतो. या दोन्ही देशांच्या संस्कृती अति प्राचीन अशा आहेत. नीत्शेने म्हटल्याप्रमाणे शतकानुशतकांचा शहाणपणाच नव्हे तर वेडेपणाही आपणाहून प्रकट होऊ लागतो. वारसदार होणे धोक्याचेच आहे. मग प्रश्न उरतो, माझा वारसा कोणता? कशाचा मी वारसदार? गेल्या सहस्त्रावधी लक्षावधी वर्षात मानवजातीने जे जे मिळवले त्याचा मी वारसदार आहे. मानवजातीचे सारे विचार, सर्व भावना, तिची सुखदुःखे, तिच्या वेदना, यातना, आनंद, सर्वांचा मी वारसदार आहे. तिच्या विजयोन्मादाच्या गर्जना नि तिच्या पराभव समयीच्या केविलवाण्या किंकाळ्या यांचा मी वारसदार आहे. हजारो लाखो वर्षांपूर्वीपासून सुरू झालेले ते आश्चर्यकारक साहस जे आजही पुढे चालले आहे, आपणास खुणा करीत बोलवीत आहे, त्या साहसाचा मी वारसदार आहे. हे सारे आणि इतर पुष्कळसे या सर्वांचा मी इतर मानवांसह वारसदार आहे. परंतु आपण भारतवासियांना आणखी एक विशिष्ट वारसा आहे. अगदी केवळ आपलाच असे त्याला म्हणता येणार नाही, तरीही तो वारसा आपणालाच अधिक अंशाने मिळालेला आहे. ती देणगी आपल्या रक्तात आहे, आपल्या सर्व जीवनात आहे, आपल्या अणुरेणूत आहे, रोमारोमात भरलेली आहे. आपण आज जे काही आहो आणि उद्या जे काही होणार आहोत, त्या सर्वांना आकार त्या विशिष्ट वारशाने दिलेला आहे. या विशिष्ट वारशाचा आजच्या काळात त्या वारशाचा कसा उपयोग करायचा हा विचार कितीतरी दिवसांपासून माझ्या मनात घोळत आहे आणि या संबंधीच काहीतरी लिहावे असे माझ्या मनात येईल. अर्थात हा विषय अति गहन आहे, गुंतागुंतीचा आहे. माझी छाती दडपूनही जाते. परंतु मी फार खोल न जाता या विषयाला निदान वरवर स्पर्श तरी करत जाणार आहे. या विषयाचा समग्र प्रपंच, संपूर्ण उहापोह मी करू शकणार नाही, परंतु अशा प्रयत्नामुळे माझ्या मनाचे मी काही देणे दिले असे होईल.
माझे स्वतःचे मन मला अधिक स्पष्ट दिसेल. विचाराच्या आणि कृतीच्या पुढच्या पायऱ्यांसाठी त्याची मला तयारी करता येईल. हे सारे लिहित असताना माझी दृष्टी वैज्ञानिक असणार हे उघडच आहे. माझ्या मनात हा एकंदर विचार कसा आला, कसा वाढला, कसा साकार झाला, त्याने माझ्यावर काय परिणाम केला, माझ्या कृत्यांवर त्याची काय प्रतिक्रिया झाली, हे सारे येथे येईल. कधी कधी तर अगदी व्यक्तिगत असे अनुभवही येथे येतील. विषयाच्या एकंदर व्यापक स्वरूपाशी त्याचा संबंधही नसेल, परंतु त्या अनुभवांनी माझ्या मनोबुद्धीला विशेष रंग दिला असल्यामुळे एकंदर प्रश्नाकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीवरही त्यामुळे परिणाम झालेला असणारच. आपण निरनिराळे देश व त्यातील जनता यांच्याविषयी जी मते बनवितो ती अनेक गोष्टींवर आधारलेली असतात. ती बनविताना वैयक्तिक संबंध जर काही आले असतील तर त्यांचा फार परिणाम होतो. एखाद्या देशाच्या लोकांशी आपला जर व्यक्तिगत संबंध आला तर त्यांच्याविषयी आपण चुकीची मते बनविण्याचा बराचसा संभव असतो. त्यांना आपण सर्वस्वी, परकी व विभिन्न असे मानतो. आपल्या स्वतःच्या देशाच्या बाबतीत तर आपले कितीतरी व्यक्तिगत संबंध आलेले असतात आणि या संबंधांमुळे अनेक चित्रे डोळ्यांसमोर उभी राहतात, किंवा या सर्व संबंधांतून आपल्या देश बांधवांसंबंधीचे संयुक्त असे एक चित्र मनात तयार होते. मी माझ्या मनाची चित्रशाळा अशा चित्रांनी भरून टाकली आहे. या चित्रशाळेत काही अगदी जिवंत प्राणमय अशी संपूर्ण चित्रे आहेत. ती चित्रे माझ्याकडे बघत आहेत असे वाटते. जीवनातील काही परमोच्च शिखरांची स्मृती ती चित्रे मला करून देतात. असे असूनही जणू ही स्मृती फार पूर्वीची असे वाटते. दुसरीही काही लहान मोठी चित्रे आहेत, त्यांच्याही भोवती अनेक स्मृती गुंफलेल्या आहेत. जीवनाला माधुरी आणणाऱ्या, स्नेहाच्या व खांद्याला खांदा लावून एका पक्षातर्फे लढताना झालेल्या ओळखीच्या स्मृती तेथे विणलेल्या आहेत. आणि या चित्रशाळेत बहुजन समाजाची, हिंदी जनतेची, स्त्री पुरुषांची, मुलांची हजारो चित्रे गर्दी करून उभी आहेत. ही सारी अफाट जनता एकत्र येऊन माझ्याकडे बघते आहे आणि त्यांच्या त्या सहस्त्रावधी नेत्रांच्या पाठीमागे गहन गूढ काय आहे ते सारे माझ्या मनाच्या चित्रशाळेत आहे. मी जी ही भारतीय कथा लिहिणार आहे तिचा आरंभ एका वैयक्तिक प्रकरणाने मी करणार आहे. माझ्या आत्मचरित्राचा शेवटाचा भाग लिहिल्यानंतर जो महिना गेला त्या काळात माझ्या मनाची काय स्थिती होती ते या प्रकरणाने कळून येईल. परंतु मी ही दुसरी आत्मकथा लिहितो आहे असे नाही. अर्थात माझे लिहिण्यात पुष्कळदा व्यक्तिगत स्वतः संबंधी असे येणार, त्याला माझा निरुपाय आहे. दुसरे महायुद्ध चालूच आहे. सारे जग भयंकर उद्योगात या भीषण खाईत जळत असताना मी या अहमदनगरच्या किल्ल्यात निरुपायाने पडून आहे. बळजबरीने, सक्तीने मला निष्क्रिय बनविण्यात आले आहे. कधी कधी मी चिडतो, चरफडतो, आदळापट करतो. गेली कितीतरी वर्षे, कितीतरी मोठमोठी स्वप्ने, मोठमोठ्या गोष्टी, साहसांचे शूर विचार माझ्या मनात मी खेळवीत आलो. त्या सर्वांचा विचार मनात येतो आणि या कोंडीचा संताप येतो. आपण महापंचभूतांच्या एखाद्या भयंकर उत्पाताकडे ज्याप्रमाणे तटस्थपणे बघतो त्याप्रमाणे मी या युद्धाकडे त्रयस्थाच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतो. निसर्गाचा कोप व्हावा, प्रचंड भूकंप व्हावा, मोठे पूर यावेत, त्यावेळेस जशी तटस्थता दृष्टीस पडते तशी या युद्धाच्या बाबतीत मी घेऊ इच्छितो, परंतु मला यश येत नाही. तथापि द्वेष, प्रक्षोभ, अत्यंत मनस्ताप यांपासून जर मला स्वतःला वाचवायचे असेल तर ही दृष्टी घेण्याचा प्रयत्न करण्यावाचून गत्यंतर नाही. मनुष्याच्या रानटी आणि संहारक स्वरूपाच्या या प्रचंड अक्राळ विक्राळ आविष्कारासमोर माझे स्वतःचे मनस्ताप, माझा हा जीव कुठल्या कुठे पार विरून जातो. 1942च्या ऑगस्टच्या 8 तारखेस सायंकाळी गांधीजींनी जे गंभीर शब्द उच्चारले त्यांचे मला स्मरण होते. जगाच्या डोळ्यात आज घटकेला खून चढला असला तरी आपण शांत व निर्मळ दृष्टीने जगाच्या डोळ्याला डोळा भिडविला पाहिजे. भाग 7 प्रकरण 1 समाप्त. भारतात